आता बघूयात, अमरावतीकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेलं विमानतळ सुरू झाले, मात्र आता नावावरून नवा वाद पेटलाय। नेमका वाद काय आहे आणि कुणाच्या नावाला विरोध होतोय, पाहूया स्पेशल रिपोर्टमधून। अमरावती विमानतळाच्या नावाचा वाद पेटला। उद्घाटनाच्या 24 तासानंतरच नावावरून वाद। गुलाबराव महाराजांच्या नावावरून वाद। सरकारचं विमान बुधवारी अमरावती विमानतळावर लँड झालं, पण लँडिंगच्या अवघ्या 24 तासातच या विमानतळाच्या नावावरून नव्या वादानं टेक ऑफ घेतलाय। त्यामागचं कारण म्हणजे प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज असं नामकरण करण्यात आलं होतं, पण त्याला विविध राजकीय पक्षांनी विरोध केला होता। गुलाबराव महाराजांविषयी आमची कुठली नाराजी नाही, ते आदरणीय आहेत, परंतु ज्यांच्या कर्मभूमीत भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे, विमानतळाला जर उचित असं नाव कुठं असावं, जसं आता पुरंदर विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ, कारण देहू तिथे आहे, म्हणून पापळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये येतं, त्यामुळे भाऊसाहेबांचं नाव देणं उचित होईल असं माझं मत। हा विरोध होण्याचं कारण म्हणजे उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख होता, मात्र उद्घाटनाच्या चित्रफितीत प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज असं नाव दाखवण्यात आल्यानं संभ्रम वाटला होता। पण हे नजर चुकीनं झाल्याचा खुलासा कंपनीकडून करण्यात आलाय। दरम्यान वारकरी संप्रदायानं संत गुलाबराव महाराजांचं नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे, यामुळे भाजपची मात्र कोंडी झाली। हे यांची तुलना करणं शक्य नाहीये आणि त्यामुळं सरकारने शासनाने सर्व गोष्टीचा विचार करून सर्वांच्या भावनांचा आदर करून यापैकी कोणतं तरी नाव द्यावं। जे कोणी काही त्या नावाकरता विरोध करीत असतील त्याचा आम्ही निषेध करतो आणि संपूर्ण हा महाराष्ट्र ह्या नामांतराकरता जागा झाल्याशिवाय आणि हे गुलाबराव महाराजांचंच नाव राहावं हा अट्टास केल्याशिवाय राहणार नाही, अशी आम्ही ठामपणे भूमिका मांडतो। दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबई अमरावती मुंबई अशी विमान सेवा सुरू झाली आहे, त्यामुळे लवकरात लवकर नामकरणाचा विषय निकाली काढून वादावर पडदा टाकावा अशी मागणी अमरावतीकरांनी केली आहे। गोविंद वाकडेसह संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।